नमस्कार. आपण शास्त्रींच्या मधुर वाणीतून ज्ञानेश्वरी भावकथेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. या ज्ञानेश्वरी प्रचार महायज्ञात कुटुंब व मित्रपरिवारासह सहभागी होऊन ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद घ्यावा. या अतिरिक्त वाचनाची आवड असेल तर डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींची पुस्तके पेपरबॅक व ईबुक फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असून त्याची लिंक माझ्या डाव्या बाजूला स्क्रीनवर दिलेली आहे. अधिक माहितीसाठी व्हिडिओचे डिस्क्रिप्शन पहा. अवश्य वाचा व सुखी व्हा. धन्यवाद. ज्ञानेश्वर महाराज की जय. कालच्या पहिल्या सत्रामध्ये ज्ञानोबांच्या ग्रंथांची रचना कशी आहे हे आपण पाहिली. थोडा आवाज वाढव. कोणता ग्रंथ कुणी वाचायला पाहिजेत, कोणाची जिज्ञासा कशी आहे, अधिकार पद्धतीने ते ग्रंथाची रचना आहे. आणि सोन्याची खाण म्हणून हरिपाठ आहे. जेवढे काही ग्रंथ तयार होतात त्याचं मूळ हे हरिपाठ आहे. आणि भाषा थोडी संक्षिप्त आहे. आणि ज्ञानोबांनी स्वतःसाठी काढलेल्या त्या नोट्स म्हणजे हरिपाठ आहे. काल सविस्तर आपली चर्चा झाली. मानवी जीवन, आनंद या सगळ्या गोष्टींचा आपण वहापोह केला. आणि जो कालचा थोडा अर्धा विषय राहिला होता, भावे विन भक्ती, तो हरिपाठाचा प्राण आहे. त्याच्यावर थोडा आपण पुढचा विस्तार करू. समग्र हरिपाठ शक्य नाही, पण जेवढं आपल्याला त्यातले तत्त्व घेता येतील चिंतन म्हणून तेवढं आपण घेण्याचा प्रयत्न करू. काल आपण पाहिलं की भाव हा मनुष्याचा आत्मा आहे आणि अनाकलनीय तत्व आहे. भाव अदृश्य आहे. ज्याचा आहे त्यालाच तो जाणवतो की माझ्या मनात काय भाव आहे. दुसरा माणूस अंदाजाने त्याच्या वागण्यावरून, त्याच्या डोळ्यावरून ओळखता येतं की याला काय म्हणायचं आहे, काय असू शकतं. नक्कीच असू शकतं असं नाही. एखादा हुशार माणूस आपला भाव लपवू शकतो, पण जवळपास त्याच्या वागण्यावरून त्याचं मन कळतं. चित्त, मन हे सगळं हृदय भावार्थी शब्दप्रयोग आहे. भावच आहे सगळं. वेळेनुसार हे सगळे वापरलेले आहेत. कुठं चित्त वापरलेत, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, कुठे काही, पण मूळ भाव आहे. भाव, आशय. थोडा अंधश्रद्धा वाटेल, पण सनातन धर्माचं बीज आहे. अंधश्रद्धा ह्याच्याकरता वाटेल की भाव प्रत्येकाचा वेगळा वेगळा का असतो. मनुष्य तर सगळे सारखेच आहेत ना. 2 हात, 2 नाक, कान वगैरे सगळं सारखंच आहे. मनुष्याला काय फरक आहे त्याच्यामध्ये. स्त्री असेल, पुरुष असेल, पुरुषामध्ये आत्मा आहे आणि स्त्रीमध्ये आत्मी आहे असं थोडंच आहे काय. तिचाही आत्माच आहे ना. शरीर स्त्रीचं जरी असलं तरी तो आत्मा आहे तिचा सुद्धा. आणि कधी कधी वैतागून बोलते, मी पण मनुष्य आहे, मला पण भावना आहेत, सतत मी तुमची सेवा करते, माझ्या पण भावनेला तुम्ही कदर करा. म्हणजे वैतागल्यानंतर ती त्या लेवलला येते ज्या लेवलला आपले सिद्धांत आहेत. होईल तितकं सहन करते. मी जुन्या काळातलं बोलतोय. त्यावेळेस स्त्रीला पत्नी असं वाटायचं की मी पत्नी आहे, आणि त्या काळातला प्रसंग आहे. आता काही सहन करण्याचा विषयच नाही. काही दिवसांनी असं परिवर्तन होईल या जगामध्ये, काही सांगता येत नाही. मी मागच्या 2 महिन्यापूर्वी मेघालयमध्ये गेलो होतो. तिथल्या पुरुषाचे सगळ्यात जास्त हाल मी बघितले. 2 दिवस थांबलो मी तिथं. आसाममध्ये गेलो, नंतर मग मेघालयाला गेलो होतो.
आणि कुठेही गेल्यानंतर एक संशोधनाचा माझा थोडा विषय असतो आणि माझ्या धोतरामुळं सगळे गैरसमज वाढलेले असतात. कुठेही गेलं तरी धोतर असतं, कोणी पंडित समजतं, कोणी ज्योतिषी समजतं. त्याच्यामुळं त्याला त्याच्या मूळ रूपात येता येतं. जे मला ओळखतात ना ते सभ्यतेने माझ्या समोर येतात, त्यामुळे त्याचं खरं रूप ओळखायला जड जातं. पण असं दुसरीकडे कुठे गेलं की ते पंडित आहे, अमुक आहे, तमुक आहे समजा असं. मग तिथं मी 2 दिवस असताना बऱ्याच पुरुषांचा इंटरव्ह्यू घेतले. त्या जे जुन्या काळामध्ये स्त्री राज्य म्हणून होतं ना, तेच आजचं मेघालय आहे. पुरुषाच्या नावाने एक गुंठा पण जमीन नाही अख्ख्या राज्यामध्ये. सगळी जमीन स्त्रीच्या नावाने, सगळ्या खाणी स्त्रीच्या नावाने. आणि आपल्याकडे जसं मुलगी नांदायला येते तसं तिकडं पुरुष नांदायला जातो. मी भारतातलं बोलतोय बरं का, नाही तर तुम्हाला असं वाटायचं की इतिहासातलं सांगतोय. आजचंच तर बोलतोय मी, हे 2 महिन्यापूर्वी पाहिलेलं बोलतोय. पुरुष जो आहे तो नांदायला जातो. थोडी कल्पना करा ना, असं जर आपल्या महाराष्ट्रात घडलं तर किती लोक माळ घालतील याचा काही अंतच नाही, नको संसार म्हणतील. आणि तिथंही तोच प्रकार आहे. सासुरवासाचा शब्द बदललेला आहे. सगळी प्रॉपर्टी मुलीची असल्यामुळे मुलगी पुरुषाला किंमतच देत नाहीत. हे मी बघितलेलं सांगतोय तुम्हाला. राहायचं असलं राहा, नाही तर जा माहेरी. आणि आपल्याला इथे माहेर नाही, पण तिथे मेघालयमध्ये माहेरच आहे ना तो. आणि सगळी प्रॉपर्टी स्त्रियांच्या नावाने, सगळा पैसा तिच्याकडे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवढे हॉटेल आहेत, जेवढे लॉज आहेत, सगळे कारभार आहेत, सगळ्या स्त्री करतात. काउंटरवर सगळ्या स्त्रिया असतात. तिचं नाव स्त्री राज्य आहेत. आता थोडंसं पुरुषांनी चळवळ सुरू केली असं मला ऐकायला मिळालं. आमचाही काही हक्क असला पाहिजे. त्यावेळेस मला आठवण यायची की आपण नेमकं भारतातच आहोत का. स्त्रियांनी जशी स्त्रीमुक्ती संघटना स्थापन केली तसं त्या ठिकाणी ती पुरुषमुक्ती संघटना. आमचा काही हक्क आहे का नाही काही. आम्ही पण शिकलेलो आहेत, आम्ही पण पैसे कमवतोय वगैरे वगैरे. दोन्ही स्त्री असो अथवा पुरुष असो, आत्म्याच्या बाबतीमध्ये सगळे समान आहेत. सगळ्याच्या भावना सारख्या आहेत. प्रगट करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. आणि ही जी भावना माणसाच्या अंतःकरणात निर्माण होते, ही कदाचित एखाद्याला अंधश्रद्धा वाटेल, पण सनातन धर्मामध्ये याला कर्म असं म्हटलेलं आहे. जे तुमचं पूर्वजन्मीचं कर्म असतं, संस्कार असतात. संस्कार मिटत नसतात कधी. मागे तुम्हाला मी सांगितलं होतं की विज्ञानाचा नियम आहे, कुठलीही गोष्ट नष्ट करता येत नाही आणि कुठलीही गोष्ट उत्पन्न करता येत नाही. तसं तुमचे आमचे संस्कार हे नष्टच होत नाहीत, सूक्ष्म रूपाने आपल्या मनामध्ये असतात. लोक आपले फोटो लावतात, पुतळे लावतात, पण ज्यांचे आपण हे सगळं करतो ना, त्यांचं 80-85 नंतर जर त्यांना भेटलो ना, माझा शब्द आहे का, त्यांचंच जीवन त्यांच्या लक्षात नसतं. मग मुलं आठवण करून देतात, बाबा एकदा असं घडलं होतं, तुम्हाला आठवतं का. आपल्या जीवनात घडलेल्या गोष्टीची आठवण करून द्यावी लागते. आणि त्या फाईलला जर क्लिक केलं तर ते संस्कार जागे होतात. हां, मी बरोबर आहे बरं का, माझ्या लक्षात आलं. मग संस्कार आहेत, आठवणीमध्ये नाहीत. आणि हे जे संस्कार परंपरेने मानले गेलेले आहेत, या संस्कारालाच पाप आणि पुण्य असं नाव दिलेलं आहे. नीट शब्द आहे का बरं का, पाप आणि पुण्य नाव दिलेलं आहे. याच्याबरोबर अजून एक सिद्धांत तुमच्या पुढं मांडतो. आपण एक चांगल्या युगामध्ये आहोत. सतत नामचिंतन करणं ही अंधश्रद्धा असू शकत नाही का. माळ घेऊन ओढत बसायचं, सतत देवाचं नाव घ्यायचं, अंधश्रद्धा असू शकत नाही का. लोक चटकन म्हणतील आता बोलत नाही हा भाग सोडून द्या, पण लगेच ती अंधश्रद्धा वाटते. याचं कारण काय की आपण विचारच करत नाही काय.
की ह्याच्यामध्ये काहीतरी विज्ञान असू शकतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हा सांगणारा जो आहे ना, तो या पृथ्वीवरचा सगळ्यात महान संत आहे. 22 वर्षाच्या आत सगळं मनुष्य जीवनातले असे बीज पेरून गेले ज्ञानोबा राय की अप्रतिम. ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, अनुभवामृत लिहिलं, गॉड पार्टिकलचा शोध ज्यांनी 700 वर्षापूर्वी लावला, सांगितला, ते ज्ञानोबा राय असं कसं म्हणू शकतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. काय शक्य आहे का असं म्हणायला? मुद्दा असा आहे की हरिपाठ समजणं अवघड आहे असं जे मी म्हणतो त्याचं मूळ कारणच आहे. काल त्याची थोडीशी मी काल भूमिका मांडली होती. पंचमहाभूतं असतात. पंचमहाभूताचं गणित असं आहे, पंचमहाभूतापैकी सगळ्यात लहान भूत ही पृथ्वी. पृथ्वीपेक्षा जल मोठं भूत आहे. मग आजही जर तुम्ही पृथ्वीचा अभ्यास केलात की 3/3 पाणी आहे आणि 1/3 पृथ्वी आहे. आता मी ज्ञानोबारायचं बोलत नाही बरं का, हे विज्ञान सांगतं ते बोलतो. आणि त्याच्यापेक्षा महाभूत अग्नी आहे. वडवाळणार नावाचा अग्नी पाण्याच्या पोटात सुद्धा असतो, म्हणून तो वीज निर्माण होते. पाण्यात सुद्धा अग्नी असतो. आणि याचा एक नियम असा आहे, याला कार्यकारण भाव म्हणतात वेदांत शास्त्रामध्ये. जे ओरिजिनल फिलॉसॉफी ती याला म्हणतात बरं का, कार्यकारण भाव. हे सांगितलेलं आहे. मुलाचे गुण बापातून आलेले असतात, त्याच पद्धतीने हा प्रकार आहे. पृथ्वी पाण्यापासून उत्पन्न होते, पाणी अग्नीपासून उत्पन्न होतं, अग्नी वायूपासून उत्पन्न होतो. मुलाचे गुण बापात नसतात. पृथ्वीचे गुण जलामध्ये नाही आहेत, पण जलाचे गुण पृथ्वीमध्ये आहेत. मग असा जर आपण अभ्यास केला तर वायू हा आकाशापासून उत्पन्न झालेला आहे. आता नीट आहे का बरं का, थोडं अवघड आहे पण खूप मजेदार आहे. म्हणजे तुम्हाला भजन का करायचं ते कळेल. आकाश एकच आहे. आकाशाचा गुणधर्म शब्द आहे. सगळ्यात महाभूत आहेत. आकाशापासून वायू जन्माला आलेला आहे. वायूमध्ये गुण आहेत. वायूचा गुण आकाशात नाही आहे. स्पर्श वायूचा गुण आहेत, आकाशाचा नाही आहे. आकाशामध्ये नाही येतो. कारण की कार्याचा गुण कारणामध्ये नाही राहत, कारणाचा कार्यामध्ये राहतो. प्रयत्न करतोय, फक्त झोपू नका म्हणजे बस झालं. मग वायूमध्ये 2 गुण झाले. एक स्वतःचा गुण स्पर्श आणि परंपरेने आलेला शब्दगुण. वायूपासून अग्नी उत्पन्न झाला, त्यात 3 गुण आले. अग्नीचा रूप गुण आहे, त्याच्यामध्ये अग्नी जळताना शब्द येतो, तो गुण आकाशाचा आहे. आणि स्पर्श हा गुण वायूचा आहे. मग रूप हे अग्नी तत्वापासून सुरू होतं, म्हणून वायूला रूप नाही आहे आणि आकाशाला रूप नाही आहे. अग्नीपासून जलतत्व येतं, त्याच्यामध्ये स्वतःचा एक रसगुण आहेत आणि वरचे 3 गुण आहेत. आणि त्याचप्रमाणे पृथ्वी आहेत. पृथ्वीमध्ये सुगंध आणि दुर्गंध आहे. सुगंध दुर्गंध पाण्यात नाही आहे. म्हणजे महाराज आमचा अनुभव आहे, पाणी शिरपट लागतं, पाण्याला वास येतो. चुकीची कल्पना आहेत. पाण्यात नाही येते, पाण्यात पृथ्वी मिसळल्यामुळं वाटतं. शून्य पाणी, त्याच्यामध्ये काहीच नाही आहेत. सुगंधही नाही, दुर्गंधही नाहीत. पृथ्वीचा अंश मिसळल्यामुळं तिथं भास होतो माणसाला. आता असा जर आपण विचार केला तर याचा जो गुणधर्म आहे, पृथ्वीपेक्षा जलतत्व मोठं, जलतत्वापेक्षा अग्नितत्व मोठं, अग्नितत्वापेक्षा वायू, आणि वायूपेक्षा आकाश सगळ्यामध्ये आहे. आणि आकाशाचा गुणधर्म शब्द सगळ्यामध्ये आहे, पंचमहाभूतामध्ये. म्हणून काय होतं, शब्द दिसत नाहीत. पण समजा जळगावची आकाशवाणी सुरू झालेली आहे आणि ती एका ठिकाणी शब्द बोलला जातो, आणि इथे आपल्याकडे रेडिओ असतो, ट्रान्झिस्टर. त्याच्यामध्ये काही माणूस बसलेला नाही किंवा बोललेला नाहीत. त्याच्यामध्ये लोहचुंबक असतं, त्यात ध्वनिलहरी ग्रहण करतं.
आता आपण बसलो या मंडपात सुद्धा आकाशवाणीचे शब्द आहेत, फक्त आपल्याकडे रेडिओ नाही आहे. म्हणजे आताही शब्द चालूच आहेत, आपल्याकडे ग्रहण करण्याचं यंत्र नाही आहे. आणि मग ते ट्रान्झिस्टर काय करतं, रेडिओ काय करतो, त्या ध्वनिलहरी ग्रहण करतो. पटतंय का तुम्हाला सगळं? इतकं सोपं नाही बरं का. मी सांगतो हे पटते, पण पुढचं पटणं अवघड आहे. लहान मुलाला कळतं की रेडिओ जो आहे तो ध्वनिलहरी करतो. यालाच संत म्हणतात. भगवंताच्या ध्वनिलहरी ज्याचं अंतःकरण ग्रहण करतो तो संत. आणि हे अनुभवाने सिद्ध होतं. इथे ध्वनिलहरी आहेत, पण इतर साहित्य त्या ध्वनिलहरी ग्रहण करत नाहीत. इथेही माणसं आहेत, पण ईश्वराच्या लहरी तुमचं अंतःकरण ग्रहण करत नाही. त्याला साधना म्हणतात. त्याचं नाव घेणं म्हणजे शब्दाने त्याला जाग करण्यात. हरिमुखे म्हणा, भगवंताचं हरे हा शब्द प्रतीक आहे. तुम्ही कोणतंही नाव घ्या, 1000 नाव आहेत भगवंताला, जे लक्षात राहिलेले आहेत म्हणून सांगितलेले आहेत. विष्णू सहस्रनाम कोणत्याही नावाने पकड. तुमचा आवाज हे भगवंताला दिलेली हाक आहे. आणि मग भगवंताचं जे भगवंताचा आकाशाचा बाप हे काही सांगायला पाहिजे का तुम्हाला? तस्माद वा एतस्माद आत्मनः आकाशम संभवतः. आत्म्यापासून आकाशाची उत्पत्ती मांडलेली, उत्पत्ती आहे त्याची. मग आत्म्याचा गुणधर्म ज्ञान हा माणसामध्ये जो आलेला आहे, ज्ञान हा आत्म्याचा गुणधर्म आहे, आत्म्याचं स्वरूप आहे ज्ञान. म्हणून आपल्यामध्ये ज्ञान असतं. आपण ज्ञानाचे अभिलाषी असतो, कारण की कारणामध्ये गुण असल्यामुळे आपल्यामध्ये तो गुण आहेत, ज्ञानाची आकांक्षा. म्हणून ज्ञानाला लोक भाळतात आणि याचीच डुप्लिकेट होती. नाही त्याला लोक ज्ञान समजतात. खूप सुंदर विश्लेषण आहे. मग ज्या वेळेस तुम्ही नाव पुकारता, आता एक लक्षात ठेवा, हे भजन करत असताना हे सायन्स माहिती असलं तर भजनाचा फायदा होतो. जर हे टेक्निक तुम्हाला माहीत नसेल ना, तर ह्या टेक्निकमुळेच म्हटलेले आहेत, राम नाम सब कहे ठग ठाकुर और जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुछ और. म्हणजे काही वेगळं नाव नाही आहेत. आपण शब्दातून देवाला पुकारतो, ते हाक देवापर्यंत जाते. आणि एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस शब्दात ढवळाढवळ होते ना, ती ढवळाढवळ पंचमहाभूतात होते. कारण की तो शब्द पंचमहाभूतामध्ये व्यापलेला आहे. आणि म्हणून एखाद्या लहरी सुगंधासारख्या आल्या, एखादा संत जवळून गेला, एखादा पुण्यात्मा जवळून गेला, एखादं सानिध्य जवळून गेला, आपल्या लहरी येतात त्याच्या. म्हणून साधूचा स्पर्श, साधूचा शब्द, साधूचं बोलणं अप्रतिम असतं. ज्ञानोबराय बोलतात, शब्दावर त्यांची पकड आहे, शब्दातच देव आहे. म्हणून तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, इतर ग्रंथ वाचा. सगळ्या संतांनी, माझा शब्द नीट ऐका बरं का, सगळ्या संतांनी फक्त शब्दाची सेवा केलेली आहे. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. शब्द लक्षात ठेवा. साधू कशानं श्रीमंत असतो? शब्दानं श्रीमंत. त्याच्यासारखं बोलता येत नाही, हेच त्याची श्रीमंती आहे. श्रीमंत माणसासारखं आपल्याला राहता येत नाही का? पैसा नाही. मग साधूसारखं बोलता का येत नाही? शब्द नाही आपल्याकडे. आपल्याला भावना कळतात. म्हणून हरिपाठ लिहिताच येत नाही कोणाला. ज्ञानेश्वरी लिहिता येत नाही. हे धन आहे ज्ञानोबरायांचं. म्हणून शब्दाने ते श्रीमंत आहेत ज्ञानोबराय. फक्त ज्ञानोबरायांचं उदारपण काय? ती शब्द श्रीमंती कशानं प्राप्त होती ते विशाल पण तुमच्या समोर मांडलेत. हरिमुखे म्हणा, यांनी प्राप्त होती. ती शब्दाने तुम्हाला शब्द मिळतील. मग होतं काय? आपल्या अंतःकरणामध्ये शब्द जर पुन्हा पुन्हा उच्चारला गेला, याला म्हणतात ध्वनिविज्ञान. शब्द जर पुन्हा पुन्हा उच्चारला गेला तर त्याचा आघात होतो. अध्यात्मशास्त्र इतकं खोल आहेत. मी ज्या गळ्यातून बोलतो ती चौथी वाचा आहे. मी ज्या गळ्यातून बोलतो त्याची चौथी वाचा आहे. त्याला वैखरी म्हणतात. वैखरी
तोंडातून बोलली जाणारी भाषा. हा शब्द सुरुवातीला परावाणीमध्ये जन्माला येतो, म्हणजे बेंबीमध्ये जन्माला येतो. बेंबीमध्ये म्हणतो ना आपण बेंबीपासून बोलतोय, याचा अर्थ परावाणीपासून बोलतोय. ती परावाणी आहे, ती सगळ्यात खोल वाणी आहे. तुम्ही भगवंताला कुठल्या शब्दांनी बोलता, इथून बोलता का? म्हणून आपण सुद्धा तीच भाषा वापरतो. इथून प्रेम करतो का माझ्यावर, मनातून करतो का? हे 4 वाण्या आहेत, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. पहिल्यांदा शब्द बेंबीमध्ये जन्माला येतो आणि बेंबीतच ब्रह्मदेव जन्माला येतो. सृष्टीची उत्पत्तीच बेंबीमध्ये आहेत. ते संपूर्ण शरीराचं सेंटर आहे ते. आणि तिथून शब्द जन्माला येतो आणि देवाचं निवासस्थान बेंबी आहे. ब्रह्मदेव, ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर कथा आहे. ब्रह्मदेव प्रथम सृष्टीमध्ये सगळ्यालाच आकर्षण आहे, पहिलं काय असेल? पृथ्वीच्या अगोदर. आणि पृथ्वीच्या अगोदर काय असेल त्यापेक्षा शास्त्र सांगतात अजिबात काही नव्हतं, नुसतं आकाश होतं. त्या टायमाला काय असेल? ज्ञानोबराय म्हणतात काही नव्हतं, फक्त भगवंत होते. त्यांच्या नाभिकळमापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. सृष्टीतला हा पहिला जीव ब्रह्मदेव. आणि तुम्ही कल्पना करा ना की आकाश आहे, पंचमहाभूत आहेत आणि तो एकटाच आहे. मी जसं काल सांगितलं, जन्माला आलेलं मूल जर एकटं असेल तर त्याला काही कळतच नाहीत. ब्रह्मदेवाची अवस्था तीच. आणि ब्रह्मदेवाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य, त्याला बाप आहे पण आई नाही. तो जिथून जन्माला आला तो देवच आहे, देवीच नाही तिथे, आईच नाही. आणि ज्या कमळावर जन्माला आला काहीच नाही, काहीच कळे ना त्याला. खूप सुंदर वर्णन केले ज्ञानेश्वरीमध्ये. वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. वेडा ऐसा, वेडपट झालेला ब्रह्मदेव एकला होता, एकटा होता. काही केलं नाही. त्याला ओम शब्द पहिल्यांदा कानावर पडला. ओम शब्दामध्ये 3 अक्षर आहेत, आकार, उकार आणि जगातली सगळी भाषा या 3 शब्दापासून जन्माला येते. ध्वनिविज्ञान, भारतीय तत्वज्ञान केवढं खोल आहे ते पहा. आकार, कुठल्याही शब्दामध्ये आकार असतो. आकार असल्याशिवाय कुठल्या शब्दाचा उच्चार करता येत नाही. क म्हणता येत नाही आणि ब म्हणता येत नाहीत. ब म्हणत असताना ब उच्चारलं जातं, पण शेवटी उच्चार होतो अचा. क म्हणा तुम्ही, क म्हणत असताना क आवाज येतो, पण क मध्ये अच असतो. त्याला व्यंजन म्हणतो आपण. अ असल्याशिवाय शब्दच तयार होत नाही. याचा अर्थ असा आहे, देव असल्याशिवाय सृष्टीच तयार होत नाही. आकार, उकार आणि मकार हे 3 ओम. म्हणजे ओमला का महत्व आहे? या सृष्टीतला तो पहिला शब्द आहे, पहिलं भगवंताचं नाव आहे ओम. आणि ब्रह्मदेवाने पहिल्यांदा हरिमुखे म्हणा अशा पद्धतीने जप केला. तो ओंकाराचा जप केला, ओमचा जप केला. आणि जसं जसं ओमचा जप वाढला, त्या वाणीचा आघात अंतःकरणावर झाला. शब्दाचा फार मोठा प्रभाव पडतो. मनुष्य जो वेडा होतो ना, तो शब्दाने वेडा होतो, कृतीने वेडा होत नाही. एखाद्याला जर तुम्ही म्हटले मूर्ख आहेत, तर मूर्ख आहे म्हणण्याचा अर्थ काय होतो? मूर्ख शब्दाचा जो ध्वनी तो कानामध्ये पडतो आणि माणसाला वाईट वाटतं. तिथंच तुम्ही स्तुती करा, अरे तू फार शहाणा आहेस, चांगला आहेस, बुद्धिमान माणूस आहे, आनंद वाटतो. बुद्धिमान मनुष्य म्हटला काय आणि बुद्धू म्हणला काय? उच्चारण्यास दोन्ही शब्दच आहेत ना, आहे काय आणि नाही काय. पण शब्दामध्ये आत्मा असतो, भाव असतो, तो प्रगट होतो. शहाणा आहे म्हणलं की लगेच खुश होतो तो, बुद्धिमान आहे म्हणलं की लगेच खुश होतो तो. शब्द अरे ते हे करा, ते विक्षेप करू नका. फार आणि लहान मुलांचा विषय पण नाही हा. आणि तो जो शब्द आहे, शब्दाचा उच्चार आहे, आकार, उकार आणि मकार, या तिघाचा उच्चार तुमच्या अंतःकरणावर दबाव टाकतो. आणि अंतःकरणाची शुद्धता, एक एक पथ, कांद्याची पात जशी उतरते ना, तसं अंतःकरणाची जडता कमी होते. आणि जशी जशी जडता कमी होते तशी तशी तुमची संवेदना वाढते. जशी संवेदना वाढते, देवाचा साक्षात्कार,
देवाची संवेदना जाणवते. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.